नमस्कार मंडळी. सध्या काय आहे ना, डिंक लाडू, मेथीचे लाडू, तसेच आळीवाचे लाडू, त्याचबरोबर खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू, या लाडूंचा जणू काही सोहळाच चालू आहे. काय करणार, सध्या वातावरण सुद्धा असंच आहे. अशा वातावरणात बऱ्याच जणांचे हात, पाय, कंबर, गुडघेदुखी चालू असतं. तसं काही होऊ नये यासाठी पौष्टिक असे डिंक लाडू, मेथीचे लाडू, त्याचबरोबर एकदम शुगर फ्री असे गूळसुद्धा न वापरता खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू मी बनवते. याच्या ऑर्डरसुद्धा घेते. हे सगळे लाडू बनवण्यासाठी जे ड्रायफ्रूट्स किंवा बाकीचं जे इन्ग्रेडियंट वापरते ते एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे. त्याचबरोबर सगळे लाडू हे साजूक तुपामध्ये बनवले जातात. त्यानंतर लाडूला गोडी येण्यासाठी जो गूळ वापरते तो सुद्धा सेंद्रिय गूळ आहे, केमिकल विरहित आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना गुळामध्ये बनवलेले लाडू नको आहेत किंवा डायबिटीज आहे, जे की जास्त गोडसुद्धा खाऊ शकत नाहीत, त्या लोकांसाठी खजूर आणि ड्रायफ्रूट्सचा वापर करून बनवलेले खजूर ड्रायफ्रूट्सचे लाडूसुद्धा आहेत. या सगळ्या ऑर्डर मला ऑनलाईन फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून मिळालेल्या होत्या. एका स्वारगेटच्या ताईंना आणि त्यांच्या मिस्टरांना सुद्धा डायबिटीज असल्याने त्यांनी कमीत कमी गूळ वापर म्हणून मला सांगितले होते. आता लाडूसाठी गूळ कमी वापरायचा, तर त्या लाडूला बाइंडिंग कसं येणार हे त्या ताईंना विचारलं, तर त्या म्हणाल्या, अगं काही नाही, सगळे पदार्थ मिक्स कर आणि त्याचं मिक्सचर जरी मला दिलं भुगा तरी चालेल, काही हरकत नाही. तर इथे ऑनलाईन आलेल्या ऑर्डर्सचे फीडबॅक आहेत. त्यात स्वारगेटच्या ताईंची ही दुसरी ऑर्डर होती आणि त्यांचा फीडबॅकचा मी व्हिडिओ काढलेला आहे, कारण त्यांनी खूप छान असा फीडबॅक मला दिलेला आहे. पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा डिलिव्हरी अवेलेबल आहे. त्यामुळे जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला ऑर्डर्स करायचे असतील त्यांना नक्की हा उपयोगी पडेल. चला आता जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टावर फॉलो सुद्धा करा.